नमस्कार मैत्रिणींनो, नवी दिशामध्ये स्वागत। गेल्या व्हिडिओला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून आभार। 900 पेक्षा जास्त महिलांनी तो व्हिडिओ पाहिला, याचाच अर्थ आपण एकाच धाग्याने जोडलेले आहोत। आज मला तुम्हाला काहीतरी खास सांगायचं आहे। अनेकांना विचार आला असेल की नेहा, घरकाम, मुलं, जबाबदाऱ्या असताना यूट्यूब चॅनल सुरू करायची काय गरज होती? आज त्याच प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे। लग्नानंतर माझंही आयुष्य तसंच होतं जसं आपल्या सगळ्यांचं असतं। सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत फक्त कुटुंबाचा विचार। पण एक दिवस आरशात बघितल्यावर जाणवलं की मी नेहा म्हणून कुठे हरवली आहे का? मला काहीतरी स्वतःचं करायचं होतं। माझं अस्तित्व मला सिद्ध करायचं होतं। मला वाटलं माझ्यासारख्या कित्येक मैत्रिणी असतील ज्यांना मार्ग सापडत नाहीये। मग विचार आला की मी का नाही त्यांना मदत करू शकत? यूट्यूब हे फक्त व्हिडिओ बनवण्याचं माध्यम नाही, तर माझ्यासाठी ती एक नवी दिशा आहे। मला प्रत्येक गृहिणीला सांगायचं होतं की तू खूप भारी आहेस ग, आणि तू सुद्धा स्वतःची ओळख निर्माण करू शकतेस। सुरुवातीला भीती वाटली, कॅमेरासमोर कसं बोलायचं हे माहीत नव्हतं। घरकाम करता करता शूट करणं थोडं कठीण होतं, पण तुमच्या एका कमेंटने मला ताकद दिली। हे चॅनल फक्त माझं नाही, तर आपल्या सगळ्यांचं आहे। मला हवं आहे की आपण मिळून प्रगती करावी। जर मी करू शकते तर तुम्ही का नाही? तुम्हीही नक्कीच करू शकता। शेवटी मैत्रिणींनो, स्वतःची स्वप्न मारून जगणं म्हणजे आयुष्य नाही। लोक काय म्हणतील या विचारात वेळ वाया घालवू नका, कारण लोक तेव्हाच बोलतात जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतात। ती नेहा, ती कल्पना किंवा ती सुनीता शोधून काढा। लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक गृहिणी नाही आहात, तर तुम्ही ह्या घराचा कणा आहात आणि तुमचं स्वतःचं एक अस्तित्व आहे। चला मग एकत्र मिळून आपल्या स्वप्नांना पंख देऊया। जर तुम्हालाही माझी गोष्ट मनाला भिडली असेल तर व्हिडिओला त्या प्रत्येक महिलेला शेअर करा जिच्यात खूप टॅलेंट आहे पण घरी बसून आहे। आणि अशाच प्रेरणादायी प्रवासात सामील होण्यासाठी आपल्या नवी दिशा चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवी उमेदीसह। बाय बाय।